मित्रांनो, छत्रपती शंभूराजांना कैद केल्यानंतर आपल्याला वाटलं असेल की छत्रपती शंभूराजांना सोडवण्याचा प्रयत्न केला गेला नसेल, पण तसं नव्हतं मित्रांनो. आणि छत्रपती शंभूराजांना सोडवण्याचा पहिला प्रयत्न केला होता तर छत्रपती शंभूराजांच्या स्वराज्यातील एक वीर मावळा म्हणजेच ज्योत्याजी केसरकर यांनी. छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यावर मुकरब खानाने आपल्या सैन्याला आदेश दिला की जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर संभाजी महाराजांना संगमेश्वराकडून बहादूरगडाकडे घेऊन चला. मुकरब खानाची हजारोंची फौज निघाली. संभाजी महाराजांना कैद करून घेऊन जाणारी सैन्याची ही तुकडी 32 रेळाच्या जवळ आली. त्यावेळी एका स्वामिनिष्ठ मावळ्याला समजली की आपला राजा कैद झाला आहे. तो मावळा होता ज्योत्याजी केसरकर. ज्योत्याजींना काही कळेना, काही करून आपल्या राजांना वाचवले पाहिजे हे त्यांनी ठरवले होते. आसपास असलेले मावळे गोळा केले. जास्त संख्या नव्हती, होती ती फक्त 100च्या आसपासच. आपल्या राजाला सोडवण्यासाठी जीवावर उदर होऊन हे मावळे लढायला लागले. मोगली फौजेवर त्यांनी हल्ला केला. ज्योत्याजी वाऱ्याच्या वेगाने गनिमांना कापत सुटला होता. इतर मावळे गनिमांना सपासप तलवारीने कापत होते. मोगलांच्या हजारोच्या फौजेसमोर 100 मावळ्यांचे बळ तोकडे पडले. आपल्या राजाला वाचवण्यासाठी जीवाच्या आकंताने लढणारे मावळे कापले गेले. ज्योत्याजींनी स्वतःच्या अंगावर तलवारीचे सपासप वार सोसले. शिराळ्याच्या जंगलात धाडाधुडपात मावळे कोसळले आणि संभाजी महाराजांना सोडवण्याचा पहिला प्रयत्न अखेर अपयशी ठरला. मित्रांनो, छत्रपती शंभूराजांना सोडवण्याचा पहिला प्रयत्न जरी अयशस्वी झाला असला तरी ज्योत्याजी केसरकर यांनी केलेला पराक्रम, छत्रपती शंभूराजांविषयी असलेली त्यांची निष्ठा, स्वराज्याविषयी असलेलं त्यांचं प्रेम, या सर्व गोष्टी इतिहासाच्या सुवर्णाक्षरात लिहिल्या गेल्या आणि ज्योत्याजी केसरकर हे नाव इतिहासात नावलौकिक झालं.